नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे शेतातील हिरव्या कवळ्या हरभऱ्याच्या पानांची भाजी. ही भाजी अगदी चमचमीत अशी बनून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. तर चला वेळ न घालवता रेसिपी पटकन चालू करूया. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर बघा, मी शेतातून ताजी हरभऱ्याची कवळी पानं तोडून आणलेली आहेत. आता अशा प्रकारे आपटून ही पानं साफ करून घेणार आहे. याच्यामध्ये अळ्या असतात, त्यामुळे अशा प्रकारे आपटून ही पानं साफ करून घ्यायची आहेत की जेणेकरून त्याच्यामधल्या अळ्या सगळ्या निघून जातात. 4-5 वेळेस ही पानं आपटून स्वच्छ करून घ्यायची आहेत. जर शेतातील ताजी पानं असली तर ती आपण धुवून घ्यायची नाही. त्याच्यामधला आंबटपणा हा चवीला आणखीनच छान लागतो. जर मार्केटमधून आणली तर भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. तर बघा, मी भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे. मी इथे 1 कांदा, 4-5 मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. चुलीवरती एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं. त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. मी इथे घरचं तिळाचं तेल वापरलेलं आहे, त्यामुळे तेलाला फेस आलेला आहे. आता याच्यामध्ये कांदा आणि मिरची सुद्धा घालून घेतली. आता हे सगळं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं. मी ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे, पण चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते. तर बघा, आता कांदा लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये ही हरभऱ्याची पानं घालून घेणार आहे आणि चांगली परतवून मिक्स करून घेणार आहे. ही भाजी मी शेतातून ताजी काढून आणलेली आहे, म्हणून इथे मी भाजी धुवून घेतलेली नाही आणि याच्या आंबटपणामुळे या भाजीला खूपच छान अशी चव सुद्धा येते. आता या भाजीवरती मी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि 2 मिनिटं ही भाजी वाफवून घेणार आहे. तर बघा, 2 मिनिटं झालेले आहेत. मी आता झाकण काढून घेतलं आणि परत एकदा भाजी परतवून घेतली. परत 2 ते 3 मिनिटासाठी या भाजीवरती झाकण ठेवून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता. मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही. आमच्याकडे याच पद्धतीने हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बनवली जाते. तर बघा, 3 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि चमचमीत अशी हरभऱ्याच्या पानांची भाजी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.